जय आदिशक्ती सर्वांना. मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा विषय हा सर्वांनाच पडतो आणि गादीवर आल्यानंतर बहुतांशी बऱ्याच जणांनी मला विचारलेला आहे. तसं तर यूट्यूबवरती ऑलरेडी वाऱ्याशी आणि संचारांशी रिलेटेड माझे गुरु माझे बाबा श्री काशीनाथ बाबा यांनी सनातन सत्य या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप असे गूढ ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. जर तुम्हाला खूप अशी सखोल माहिती हवी असेल अध्यात्माशी रिलेटेड तर तुम्ही या चॅनलवरती जाऊन पाहू शकता. पण तरीही मला जेवढं ज्ञान अवगत आहे त्यानुसार मी माहिती सांगत आहे आज. तर प्रश्न असा आहे किंवा तुम्हाला नाव वाचून समजलंच असेल की आपण आज कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत किंवा कोणत्या गोष्टीशी रिलेटेड ज्ञान मिळवणार आहोत. तर विषय असा आहे, बहुतांशी बरेच जण भक्त किंवा परमेश्वराचे सेवक जेव्हा गादीवर येतात, ज्यांना संचारी अवस्था होते किंवा वारं येतं, अशांचं असं म्हणणं असतं की कधी कधी संचार हा खूप डीपमध्ये, म्हणजे जेव्हा आम्हाला संचार येतो किंवा वारं येतं त्यावेळेस आम्हाला काहीच समजत नाही आणि कधी कधी मात्र सर्व समजतं. शेजारी काय चालू आहे, कोण काय म्हणतंय, कोण काय बोलतंय जाणीव होते. फक्त आम्ही रिॲक्ट नाही करू शकत, बोलू शकत नाही, काही म्हणू शकत नाही. ठीक आहे, तर चला बघा, बाबांनी सांगितलं या पद्धतीने, म्हणजे माझे गुरु जे आहेत त्यांनी सांगितलं या पद्धतीने. त्यांनी वाऱ्याच्या अवस्थाही सांगितलेल्या आहेत, वाऱ्यांचे प्रकारही सांगितले आहेत. तरी पण मी सांगते तुम्हाला, वाऱ्यांचे प्रकार असतात 5 ते 6 प्रकार असे वाऱ्यांचे असतात. आणि त्यातही वारं तुमच्या ज्या अवस्थेत, म्हणजे थोडक्यात आपली 2 मनं असतात. बाबा नेहमी सांगतात की 2 मनं असतात आपली. आणि जेव्हा 2 मनं असतात, एक अंतर्मन आणि एक बाह्य मन. जेव्हा बाह्य मनाला काही गोष्टी सुचतात किंवा आज्ञा मिळते किंवा कराव्याशा वाटतात किंवा समजतात, तेव्हा ते अंतर्मनामध्ये जातं आणि अंतर्मन मग त्यावरती काम करतं. तर ठीक आहे, बाह्य मन आणि अंतर्मन. तर चला, वाऱ्याचा पण त्याच्याशी संबंध काय आहे मी तुम्हाला सांगते. बघा, जेव्हा आपल्याला संचार येतोय भक्तीमध्ये, आपण जेव्हा संचार घेतो, ज्या अवस्थेत घेतो, कधी कधी अचानक कुठं आरती चालू असेल किंवा एखाद्या मंदिरात तुम्ही गेलाय तिथं अचानक संचार येतो. कधी कधी एखादी जत्रा मिरवणूक निघालेली असेल तिथं वाजत गाजत असेल तर तिथंही संचार येऊ शकतो. कधी कधी तुमच्या घरात बैठक असेल, गाण्याचा कार्यक्रम असेल, आरती चालू असेल भगवंताची, त्यावेळेसही संचार येऊ शकतो. कधी तुम्ही गुरु सेवेमध्ये असाल किंवा गुरुशी म्हणजे गुरूंच्या चरणावरती समर्पित असाल, भगवंतासमोर बसलेले असाल, त्यावेळेसही तुम्हाला संचार येऊ शकतात. म्हणजे संचार कुठंही आणि कधीही कसाही येऊ शकतो. त्याचे हे जागा ठरलेल्या नसतात का, तर ते कनेक्शन शक्तीशी आहे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये जाल, शक्तीशी जेव्हा तुम्ही कनेक्ट व्हाल, मग त्यावेळेस तुम्हाला संचार येतो. मग बघा, त्यावेळेस संचार येतोय, पण त्यावेळेस तुमचं बौद्धिक पातळी किंवा तुमचं मन कोणत्या अवस्थेत असतं हे तुम्हाला माहिती असतं का? तर अजिबात नाही. बघा, त्यावेळेस तुमचं मन कधी बाह्य मनामध्ये विचार गुळगुळवत असतं, शक्यतो बाह्यच मनामध्ये असतं. आणि कधी कधी बघा, आता तुम्हाला संचार घ्यायचा आहे आणि तुम्ही बसलाय आसनावरती ध्यानस्थ होऊन, त्यावेळेस मात्र तुम्ही एकचित्त होता. ते कधी होतं तर गुरुच्या सानिध्यात असल्यानंतर. त्यावेळेस तुमचं संचार अंतर्मनात असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही कुठेही कशाही कोणत्याही अवस्थेत तुम्हाला वारायचं, त्यावेळेस तुमचं मन बाह्य अवस्थेत असतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाह्य अवस्थेत असता की नाही, म्हणजे थोडक्यात खूप जास्त कन्फ्युजन असतात डोक्यात, खूप जास्त विचार असतात, डीप झोनमध्ये गेलेले नसता तुम्ही, ध्यान अवस्थेत, थोडक्यात साधना अवस्थेत गेलेले नसता. आणि त्यावेळेस जर संचार आला, त्यावेळेस जर व्हायब्रेशन आले, दैवी शक्तीचं वारं तुम्हाला त्यावेळेस आलं, तर तुम्हाला सर्व गोष्टी समजतात. ठीक आहे, शेजारी काय चालू आहे, फक्त तुम्हाला त्या गोष्टी, म्हणजे त्या शक्तीशी तुम्ही कनेक्ट झालेला असता, पण तुमचं माइंड तर सतर्क असते. ठीक आहे, तुम्हाला कळत असतं की काय चालू आहे काय नाही, कारण ते अचानक येतं ना. मग ते कंट्रोल बॉडीवर, ते व्हायब्रेशन बॉडीला मिळालेले असतात. त्यामुळे तुमचं वारं बाह्य अवस्थेत असतं. म्हणजे ज्या वेळेस बाह्य अवस्थेत वारं असतं ना, ज्या वेळेस, त्या वेळेस तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या जातात. आता राहिला विषय अंतर्मनात असताना. तर मग अंतर्मनात कसं जायचं तुम्ही म्हणाल? ज्यावेळेस आपण आपल्या गुरूंच्या, परमेश्वरांच्या सानिध्यात असतो,
जेव्हा आपण ध्यानस्थ असतो, आपलं चित्त एकाग्र झालेलं असतं आणि आपण त्या लेवलला म्हणजे एकरूप झालेलो असतो सर्व शक्तींशी, ठीक आहे. आणि त्यावेळेस जेव्हा संचार येतो की नाही, त्यावेळेस तो संचार अंतर्मनामध्ये असतो आणि खूप डीप असे व्हायब्रेशन असतात. साक्षात परमेश्वर आपले गुरु आपल्या समोर असतात आणि ज्यावेळेस तसं वारं येतं ना त्या लेवलला जाऊन, त्यावेळेस तुम्हाला बाहेरचं काहीच समजत नाही, ठीक आहे. आणि बऱ्याचदा अशी स्थिती खूप कमी असते. कधी कधी आपण गुरूंच्या सानिध्यात जरी गेलो, परमेश्वराच्या दारात जरी गेलो किंवा परमेश्वराच्या जवळ जरी गेलो, ध्यान अवस्थात पण जरी असलो तर कधी कधी ध्यान लागतच नाही, ठीक आहे. म्हणजे तुम्ही एकचित्त त्याच वेळेस होऊ शकता ज्यावेळेस तुम्ही साधनांना किंवा ध्यानामध्ये ह्या गोष्टी खूप जास्त पुढं गेलेल्या असाल किंवा तुम्ही ध्यानावस्थेत जाऊ शकताय. आता तुम्हाला बाहेरच्या जगाचं काही देणं घेणं नाही. अशा अवस्थेत गेल्यानंतरच तुम्हाला बाहेरचं समजणार नाही, पण असं खूप क्वचित आणि खूप कमी होतं. तर बघा, ह्याच्यात काहीच शंका घेण्यासारखं नाही किंवा स्वतःच्या वाऱ्याची पडताळणी तर अजिबात करू नका. मूळतः मला बऱ्याच जणांचे अशी प्रश्न आलेत की ताई, जर मला असं होतंय की मी तुमच्या सानिध्यात आल्यानंतरच मला वाऱ्याचे जास्त व्हायब्रेशन येतात किंवा कधीच म्हणजे खूप कमी वेळा असं झालंय की मला काहीच समजत नाही, मी बेफान होऊन वारं खेळतोय किंवा मला त्यावेळेस फक्त भगवंत दिसतोय, आणि आता एवढ्यात तर असंच व्हायला लागलंय की वारं येतंय, मला व्हायब्रेशन येत आहे, पण शेजारी काय चालू आहे ते सगळं समजतं, मग मला नक्की वारं आहे की मी नाटक करतोय. तुम्ही तुमच्या भक्तीची परीक्षा घेताय, ठीक आहे. असं होऊ शकतं आणि तेवढा विचार करण्यासारखं नाही त्याच्यात काही, किंवा तुम्ही स्वतःवर किंवा स्वतःच्या भक्तीवरती शंका घेण्यासारखं पण काही नाही. तर चालूच राहतं. कधी कधी वारं बाह्य अवस्थेत, कधी अंतर अवस्थेत मनाच्या असतं, तर त्यानुसार होतं. आणि बऱ्याचदा शक्यतो 90% वारं बाह्य अवस्थेतच असतं, कारण ती अवस्था प्राप्त व्हायला तुम्हाला ध्यान मार्गामध्ये पुढं जावं लागेल, ठीक आहे. आणि हे क्वचित कधीतरी त्या शक्तीशी कनेक्ट झाल्यामुळं होतं तुमचं की त्यावेळेस तुम्हाला काहीच कळत नाही, किंवा मग नवीन नवीन तुमच्या शरीरामध्ये जे व्हायब्रेशन तयार होत असताना त्यावेळेस तुम्ही रिॲक्ट करू शकत नाही, म्हणजे तुमचं टोटल भान हरपून जाते आणि त्यावेळेस तुमचं ती अवस्था असते. तर घाबरू नका, स्वतःवर शंका घेऊ नका. संचार आहे तर आहे, आणि पुन्हा पुन्हा विचार करायला किंवा प्रश्नचिन्ह उभा करायला तो काही बाजारचा भाजीपाला नाही, देव आहे. मुळात तुमच्या मनात प्रश्न येतोय म्हणजे तुम्ही देवावरती शंका निर्माण करताय. तुमची भक्ती खोटी आहे का? असेल तर हा ठीक आहे, वारं पण खोटं आहे, ठीक आहे ना. परीक्षा कशाची घेताय? अहो, जगामध्ये खूप अंधाधुंदी आणि भोंदूगिरी चालू आहे. माझ्या गुरुकृपेने किंवा माझ्या गुरुमार्गातनं जी वारी आमच्या समोर येतात किंवा जी वारी तयार झाल्यात बाबांच्या कृपेने किंवा सुरुवात झाली त्यांच्या अध्यात्माला, तर मुळात ही खोटी असूच शकत नाहीत. कारण खूप कसोटी आहे, खूप परीक्षा आहे आणि त्यानंतर खरं सत्य समोर उभं राहतंय. तर मुळात तुम्ही तुमच्यावरती प्रश्नचिन्ह घेऊ नका, भक्ती करत राहावा. जी अध्यात्मात मी आता कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितले, अध्यात्मामध्ये पवित्र मन किंवा काय ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या ठेवा. परमेश्वर कुठंच जात नाही, तो तुमच्या अंतर्मनामध्ये आहे, तुमच्या ठाईच आहे. माणसामध्ये देव बघायला शिका, वाऱ्याच्या ठिकाणी आणि भक्तीच्या ठिकाणी. चला तर बघा, तुम्हाला माहिती आवडली असेल किंवा तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं खूप काही गोष्टी आवडत असतील, पटत असतील, आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि शेअरही करू शकता. नवनवीन व्हिडिओ आपण दैनंदिन रोजच बनवणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टीवरही मी तुम्हाला माहिती देणार आहे. पटत असेल तर कृपया सबस्क्राईब करत चला आणि कमेंट करत चला. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. काही प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट केल्या तरी चालतील किंवा फोनही केला तरीही चालेल. जय आदिशक्ती. आदेश.